महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या आघाडीची हालचाल वेगाने सुरू असून दिनांक 19 सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांनी स्वराज्य भवनाला भेट दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे प्रमुख शंकरराव धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश आणि इतर नेत्यांनी पुण्यात छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य भवन या पक्षाच्या मुख्यालयाला भेट दिली। या भेटीवेळी झालेल्या औपचारिक चर्चेत महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होत असल्याचे स्पष्ट केले गेले। स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की महाराष्ट्राला सक्षम राजकीय पर्याय देण्यासाठी आम्ही या आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत। या भेटीनंतर पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे तिसऱ्या आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे। बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार असून या परिषदेत आघाडीची धोरणे, आगामी निवडणूक योजना आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे सादर करण्यात येतील। स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी ही माहिती दिली। आगामी काळात महाराष्ट्रातील तिसरी आघाडी कशी आकार घेते आणि तिचे राजकीय यश कसे साधते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।